रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलंय। तसंच पालकमंत्री पदावर अजूनही तोडगा का निघत नाही यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। गौरव महाराष्ट्राचा या झी24 तासच्या कार्यक्रमात फडणवीसांनी पालकमंत्री पदासंदर्भात हे मोठं विधान केलंय। तोडगा काढायचा प्रयत्न चाललेला आहे, महिन्याभरात निघेल। मागील अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा महिनाभरात सुटणार असल्याचं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत चांगलाच वाद निर्माण झाला होता। त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती। त्यामुळे या जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच लवकरच यावर तोडगा निघणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। साधारणपणे कधीपर्यंत तुम्हाला काय वाटतं की हा निर्णय मला आणि कसा निघेल तोडगा? तोडगा कसा निघेल हे जर आत्ता सांगता आलं असतं तर तोडगा काढूनच आलो असतो ना। तोडगा काढायचा प्रयत्न चाललेला आहे, महिन्याभरात निघेल। महिनाभरात निघेल। चला, ही आमच्यासाठी तर बातमी आहे खरं तर की महिनाभरात तोडगा निघेल असं बी म्हणू शकतो। महिना कुठलाही नाही सांगितलं मी। पालकमंत्री पदावर अजूनही तोडगा का निघत नाही यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे अडचणी निर्माण होतात। तसंच एखाद्या निर्णयावर एकमत होत नसेल तर आम्ही त्या निर्णयाला स्थगिती देतो असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। 3 लोकांचं सरकार यामध्ये नॅचरल डिलिव्हरी होऊ शकत नाही। या सरकारला प्रसव वेदना या सहन कराव्याच लागतात। एका पक्षामध्येही आपण ज्यावेळेस सरकार चालवतो त्यावेळी देखील आपल्याला अनेक कुरबुरी पाहायला मिळतात, अनेकांचं मत वेगळं असतं। इथे जर 3 वेगळे पक्ष आहेत त्यामुळे साधारणपणे 90% गोष्टी या आम्ही एका झटक्यात ठरवतो। 10% गोष्टींवर आमचं एकमत नसतं, त्याच्यावर आम्ही काहीतरी प्रयत्न करून बसून एकमत ठरवतो आणि ज्या ठिकाणी एकमत होतच नाही आहे ते आम्ही स्थगित ठेवतो। जसं आमच्या गिरीश महाजनांचं जे पालकमंत्री पद आहे ते आता आम्ही स्थगित ठेवलेलं आहे, पण ते काही जन्मभर थोडी स्थगित राहणार आहे। पालकमंत्री पदाची घोषणा केल्यानंतर रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं। मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आलं होतं। मात्र मे महिन्या अगोदर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय। ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला असे बोलतायत त्यावेळेला निश्चितच त्यांनी काहीतरी चांगला विचार केलेला असेल आणि तो निश्चित सोडवला जाईल अशी आम्हाला खात्री आहे। कधीपर्यंत सुटेल असं विश्वास गोगावलेंना वाटतं? आम्हाला असं वाटतंय की मे महिना संपायच्या अगोदर होणं अपेक्षित आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत चांगलंच राजकारण पेटलं होतं। आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यानंतर शिवसेनेचे नेते रस्त्यावर उतरले होते, तर तिकडे नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। मात्र आता महिनाभरात तोडगा निघणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी24 तास।